पाहू शकता या ठिकाणी जे आंदोलक आहेत धनंजय देशमुख यांच्यासह दादा खिंडकर आणि इतर जे अन्य एक जण आहे ते आता खाली उतरत आहेत। खाली उतरण्याचा या ठिकाणी जे आंदोलन आहे ते आता एकूणच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात येत आहे। खाली ते उतरत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी देखील या ठिकाणी आंदोलकांना विनंती केली, धनंजय देशमुख यांना विनंती केलेली सांगण्यात आलेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलनस्थळी मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावत, ॲडिशनल पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह मोठा पोलिसांचा फौजफाटा या आंदोलनस्थळी दाखल झालेला आहे। एकूणच या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले आहेत। मात्र या ठिकाणी मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आंदोलकांनी जी आहे ती आपली भूमिका या ठिकाणी तर आपण पाहतोय एकंदरीत आता मस्साजोग या ठिकाणची लाईव्ह दृश्य आहेत ज्या ठिकाणी धनंजय देशमुख यांचं शोले स्टाईल आंदोलन जे आहे ते सध्या सुरू आहे। धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू आहेत। संतोष देशमुख हे मस्साजोगचे माजी सरपंच ज्यांची हत्या करावा असे सर्व मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आपल्याला करताना दिसत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर वैभवी देशमुख अर्थातच संतोष देशमुख यांच्या पुत्री या देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर साधारणतः आपण जर बघितलं तर 11 वाजेपासून हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि यावेळेस धनंजय देशमुख हे थेट पाण्याच्या टाकीवरती चढले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। वैभवी देशमुख सुद्धा पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत आणि देशमुखांनी सुद्धा